श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुवाणी 3 या ग्रंथातील दान या अध्यायाचं मी पठण करीत आहे. त्यानंतर वेदविद्या या अध्यायाच्या एका भागाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना दान या अध्यायाच्या पुढील भागात म्हणतात, दानधर्म हा कोणत्याही अपेक्षेने करू नये. मी अमुक दानधर्म करतो, मला अमुक प्राप्त झाले पाहिजे अशी आशा कधी बाळगू नये. अशी आशा बाळगल्याने त्या दानधर्माचे महत्त्व राहत नाही. दानधर्म केल्याने मनाची क्षुद्रता कमी होते. ज्या काळात दानधर्म होत नाही तेथील मुले अपंग, बुद्धीने कमी, काही उणीव असलेली जन्माला येतात. घरात सतत कोणी ना कोणी आजारी असते. याचा अर्थ असा मात्र कोणी घेऊ नका की दानधर्म केल्याने लगेच सर्व दुःख कमी होतात. दानधर्म केल्याने दुःख दूर करण्यासाठी सहाय्य होते. भगवंताने सर्व वर्णांना दानधर्म करायला सांगितलेले आहे. काही लोक स्वतःच्या नावाची पाटी लागावी म्हणून दानधर्म करतात. दान आपल्या नावासाठी करू नका. आपल्या नावाची पाटी लागेल असे काही करू नका. दान प्रसन्न मनाने द्या. जे प्रसन्न मनाने कराल त्याने पुण्याची प्राप्ती होत असते. नावासाठी केले तर पैसाही जातो आणि पुण्यही जाते. पोकळ मोठेपणाच्या पाठीमागे धावू नका. तुमच्या दैवाने तुम्हाला पैसा मिळाला, विनासायास मिळाला तर त्यातील काही भाग धर्मासाठी खर्च करीत जा. नाहीतर निरनिराळे छंद, व्यसने लागण्याची शक्यता असते. मिळालेल्या पैशाने स्वतःचे नाव कुठे करू नका. भगवंतावर दुर्दम्य विश्वास ठेवा. हेच आयुष्यात मिळवायचे असते. जे जे करणे आपल्या कुवतीप्रमाणे शक्य आहे ते सर्व आपण करावे, तरच नशीब उजळेल. घरातील सर्व वस्तू देऊन टाका असे मी म्हणत नाही. तुम्ही निव्वळ मिळवत जाऊ नका. काहीतरी दानधर्म करीत जा. ज्याने भ्रष्टाचाराने पैसा मिळवला असेल त्याला काहीही करण्याची इच्छा होत नाही. मी माझ्यासाठी मिळवले आहे ते इतरांना का द्यावे असे त्याचे वागणे असते. दानधर्म तुमच्यासाठी करू नका, तो देवासाठी करत जा. देणगी देऊन पाप कमी करा व पुण्य वाढवा. दानधर्म करणारे आपल्या नावाची पाटी लावत नाहीत. मी ही जी विचारसरणी सांगत आहे ती फार उच्च आहे. ती लोकात रुजायला वेळ लागेल. जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्यातच या गोष्टी करायला पाहिजेत. जनावरे एकमेकांना कधी देत नाहीत. एक जनावर इतर जनावरांना हाक मारून बोलवत नाही आणि काही सांगतही नाही. माझे पोट भरले आहे तेव्हा हे तुम्ही घेऊन जा. तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे तेव्हा तुम्ही तुमचे मनुष्य जीवन दानाने सार्थ करा. श्री गुरुदेव दत्त. याच गुरुवाणी पुष्प 3 मधील वेदविद्या या अध्यायाचं मी पठण करीत आहे. वेद अखिल मानवासाठी आहेत, ठराविक लोकांसाठी नाहीत. सर्वांना सुखी करण्याचा हेतू त्या पाठीमागे आहे. सर्वत्र सुखिना संतु या धर्मात अखिल जीवसृष्टीच्या कल्याणाची कल्पना आहे. म्हणून साधू पुरुष या धर्मात जन्म घेतात. ही साधू परंपरा ईश्वराने निर्माण केली आहे. त्यामुळे हे निर्माण झालेले आहे. त्यानेच म्हटले आहे की हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण वेदविद्येचे स्थान पुन्हा निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. पुढे आपल्या कार्याचे महत्त्व कळेल व त्याचा प्रभाव दिसेल. पेटी वाजवल्याशिवाय सूर कळत नाही. आपले कार्य सुरू झाले की लोकांना पटायला लागेल. या कार्याची गती मंद असते. पाण्यातून जाताना आपण वाहनाचा आधार घेऊन जात असतो. त्या वाहनाची पाण्यातील जी गती असते त्याच गतीने जावे लागते. वाहनाची गती मंद आहे म्हणून आपण समुद्रात उड्या मारित नाही.
वेदविद्येचे कार्य अशाच गतीने जाणार आहे. लोकांना हळूहळू कल्पना येईल आणि त्याचे महत्त्व कळेल. वेदविद्या ही भगवंताची वाणी आहे. आपण ईश्वर मानणारे लोक आहोत. आपण त्या वाणीविषयी साशंक होण्याचे कारण नाही. त्या वाणीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अध्यात्मविद्या हीच खरी विद्या आहे. बाकीची हल्लीची विद्या पोट भरण्यासाठी आहे. आम्ही बोलतो तीच विद्या. अध्यात्म काही काळ गुप्त राहत असते. ते सतत प्रभावी राहणे नको. अध्यात्मविद्येचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गाईचे तूप जितके जुने तितके अधिक औषधी असते. वेदविद्या ही अखिल मानव, पशु, पक्षी, भूचर, जलचर, वनचर अशा ज्यांना जीव आहे त्या सर्वांच्या कल्याणासाठी आहे. ही विद्या फक्त मानवासाठी नसून सर्व प्राणीमात्रांसाठी उपयुक्त ठरणार आहे. वेदविद्येचा परिणाम पंचमहाभूतांवर होत असतो. त्याने पर्जन्य वेळेवर येतो. वारा योग्य तऱ्हेने वाहतो. शेतीचे उत्पादन चांगले होते. त्या पंचमहाभूतांचे सृष्टीवर चांगले परिणाम होतात. आपण आश्रमात महारुद्र अभिषेक करणारे आहोत. रुद्र म्हणजे द्रवणे. शिवलिंगावर धार धरली की तो द्रवतो. अशी अनुष्ठाने ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत. त्याचा परिणाम पर्जन्यावर होतो. आज समाज त्याकडे लक्ष देत नाही. लोक जरी टिंगल करीत असले तरी ठिकठिकाणी अशी अनुष्ठाने व्हायला पाहिजेत. कालांतराने त्याचा परिणाम दिसून येईल व हळूहळू लोक आपल्या विचारांपर्यंत येतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाचे पठण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.